एनसीबी ऑफिसकडे, कारण एनसीबी ऑफिसमध्ये दीपिका पदुकोणची सध्या चौकशी सुरू आहे। ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी दीपिका पदुकोणची ही चौकशी सध्या सुरू आहे। दीपिका पदुकोण सकाळीच माध्यमांना चकवा देत एनसीबी कार्यालयात दाखल झालेले, गेस्ट हाऊसमध्ये दाखल झालेले ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी दीपिकाची आता ही चौकशी सुरू आहे। काल रात्री घरी न थांबता दीपिकानं हॉटेलमध्येच मुक्काम केलेला आहे। सध्या 5 अधिकाऱ्यांच्या टीमकडून दीपिकाची ही चौकशी सुरू आहे। टीममध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे। तासाभरापासून दीपिकाची ही चौकशी सुरू आहे। अनेक प्रश्न दीपिकाला या दरम्यान विचारले जाणार आहेत, त्याची उत्तरं तिला द्यावी लागणार आहेत। नेमकं कशा प्रकारच्या प्रश्नांना दीपिकाला सामोरं जावं लागतं आणि दीपिका त्याला उत्तर कशी देते हे बघणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण बघितलं काल करिश्मा दीपिकाच्या मॅनेजरची सुद्धा चौकशी झाली, यामध्ये तिने काही धक्कादायक खुलासा केल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दीपिकाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता एनसीबी कडून जे प्रश्न विचारले जातात त्याला कशा प्रकारे दीपिका उत्तरं देते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक सेलिब्रिटींची यामध्ये नावं आणखीही समोर येण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। 5 अधिकाऱ्यांच्या समोर तिची सध्या चौकशी सुरू आहे। 5 अधिकारी तिच्याबरोबर चौकशी करतायत। आपण सगळ्या माध्यमांना चकवा देत दीपिका एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे। आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली आहेत। अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्यांना समन्स बजावलंय। 2017 मध्ये दीपिका आणि तिच्या मॅनेजर मधलं संभाषण झालं होतं। या संभाषणाच्या आधारे दीपिकाला चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आलंय। या चौकशीसाठी एनसीबीने 35 प्रश्नांची यादी तयार केली आहे। दीपिकाला विचारण्यात येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण एक नजर टाकूया। सर्वात सुरुवातीलाच विचारणार आहे, तू ज्या 6ला आणि करिश्मा प्रकाशला मुळात ओळखतेस का? इतकंच नाही तर तू तिला कधी आणि का भेटली होतीस, हा प्रश्नाचं उत्तर तिला द्यावं लागणार आहे। तर करिश्मा कोणत्या ड्रग्ज तस्कराकडून ड्रग्ज मागवायची, तुला याबाबत काही माहिती आहे का, हा प्रश्न दीपिकाला उपस्थित केला जाईल। तर 2017 मध्ये कोको क्लबमधील पार्टी कोणी आयोजित केली होती? इतकंच नाही तर या पार्टीत कोणकोणते फिल्मी स्टार्स आले होते, ड्रग्जचं सेवन कोणी केलं होतं का? त्या तपासादरम्यान आम्हाला 2017 मध्ये तू केलेलं चार्ट सापडले, त्याबाबत सांगशील? आणि अमित शेल कोण आहेत, त्यांना तू ओळखतेस का, हा सवाल तिला विचारला जाईल। या चार्टमध्ये तू हॅश माल याबाबत बोलतेस, त्याबाबत स्पष्टीकरण दे। ड्रग्ज कुणासाठी मागवलं होतंस की तू घेतलं होतंस? इतकंच नाही, तू चार्टमध्ये ड्रग्जची मागणी करते आहेस तर त्याचे पैसे कसे दिले होते आणि तुला डिलिव्हरी कधी मिळाली, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दीपिकाला आता द्यावी लागणार आहे। इतकंच नाही तर तू ड्रग्ज घेतेस का, आणि जर ड्रग्ज घेतेस तर कधी घेतेस की एका विशेष कालावधीत घेतेस? याबरोबरच तू पहिल्यांदा कधी ड्रग घेतलं होतं, याचं उत्तर सुद्धा दीपिकाला द्यावं लागणार आहे। आणि 2017 मध्ये तुझ्याकडे हाच मोबाईल नंबर होता, याबद्दल सुद्धा दीपिकाला आता स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तर आता दीपिकाला यामध्ये द्यावी लागणार आहेत। आणि दीपिकाची सध्या आता चौकशी सुरू आहे। दीपिकाची जी मॅनेजर आहे करिश्मा, ती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। दोघींची समोरासमोर बसून आता चौकशी केली जाते। त्यांना काही प्रश्न विचारले जातात, तब्बल 35 प्रश्न त्यांच्यासाठी एनसीबीने तयार करून ठेवलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरं दीपिका खरंच समाधानकारक देते का, याबद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे की आणखी काही धक्कादायक खुलासे यामध्ये समोर येतील, हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। थेट जो आमच्या प्रतिनिधी आहेत प्रतीक्षा आपल्याबरोबर आहेत। प्रतीक्षा, आपण बघतोय दीपिका आता पोहोचलेली आहे। खरं तर सकाळपासून माध्यमं तिच्या घरासमोर बसले होते, वाट बघत होते तिची, पण सगळ्यांना चकवा देत अखेर दीपिका एनसीबीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे। आता कशी चौकशी तिथे सुरू आहे आणि काय चर्चा बाहेर सुरू आहे? कारण काल करिश्मानं कबूल केलं होतं की दीपिका ते चार्टमध्ये होती की दीपिकासाठी आपण ड्रग मागवलं होतं, अशा चर्चा आता सुरू झाल्यात। या बातमीमध्ये नेमकं किती तथ्य आहे?
नक्कीच. खरं तर मनोश्री मागील 1 तास 20 मिनिटं आपण बोलू शकतो. 10 वाजता बरोबर दीपिका एनसीबीच्या कार्यालयात पोहोचलेली होती आणि त्यानंतर तिची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. एनसीबीचे जे चीफ आहेत मल्होत्रा, त्यांच्याकडून ही चौकशी होते. हे तेच मल्होत्रा आहेत ज्यांनी रियाची चौकशी सुद्धा केलेली होती आणि ड्रग्ज प्रकरणी रिया सध्या तर जेलमध्ये आहे. तर त्यांच्याकडूनच जी आहे ती दीपिकाची सुद्धा चौकशी सुरू आहे. एकूण 5 जणांची टीम आहे. त्यामध्ये वानखडे जे आहे, समीर वानखडे, ते सुद्धा असल्याची माहिती मिळते. सोबत एक महिला अधिकारी आहे, ती सुद्धा दीपिकाची चौकशी करते. साधारण दीपिकाला पहिल्या अर्ध्या तासात जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा सातत्याने दीपिका जी आहे ते फोनवर होती अशी माहिती मिळते. त्यानंतर एनसीबीने दीपिकाला तिचा फोन जो आहे तो वेगळा ठेवायला सांगितलेला आहे. हे कोणत्या मालिकेचं शूटिंग नाहीये, तुम्ही इथे चौकशीसाठी आले असं दीपिकाला सांगण्यात आलं एनसीबी कडून, कारण सातत्याने दीपिका जी होती ती फोनवर असल्याचं कळते आपल्याला. सोबतच काल दीपिकाने सुद्धा वकिलांची जी तिची टीम आहे त्यांच्यासोबत रात्रभर चर्चा केली होती. नक्की आजची जी रणनीती आहे ती तिने पूर्णपणे आखलेली होती असं आपण बोलू शकतो, कारण काल तिला सांगितलेलं एनसीबीने, पण ती काल गेली नाही. तिने 24 तासांचा वेळ मागितला आणि आज दीपिका एनसीबीच्या कार्यालयात गेलेली आहे. आज कार्यालयात गेल्यानंतर करिश्मा प्रकाश जी आहे तिची काल चौकशी झाली होती. तिला जे जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न काउंटर क्वेश्चनिंग जे आहे ते दीपिका सोबत झालेली आहे. दीपिकाला सुद्धा तेच प्रश्न विचारलेले आहेत जे एकंदरीत 2017चं ड्रग्स चॅट आहे ते तिला दाखवले. त्या चॅटमधून तिला या ग्रुपमध्ये आणखी कोणाकोणाला तू सहभागी करून घेतले या संदर्भातली विचारणा करण्यात आलेली आहे. तुझ्या ओळखीतले कोणते कोणते ड्रग्स पेडलर आहेत त्यांच्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे. आता करिश्मा प्रकाश सुद्धा एनसीबीच्या कार्यालयात पोहोचलेले आहे. या दोघींना समोरासमोर बसवून त्यांची आता चौकशी सुरू आहे. त्यांच्या अनेक अडचणीचे प्रश्न तिला विचारण्यात येणार आहे, मात्र दीपिका सगळ्या प्रश्नांची समाधान खरंच उत्तरं देते का याबद्दल सुद्धा तेवढीच उत्सुकता आहे. प्रतीक्षा, तुझ्याकडनं अपडेट आम्ही जाणून घेणारच आहोत, पण आपल्यावर कायदेतज्ञ असीम सरोदे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. असीमजी, आपण बघतोय की सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. बॉलिवूडचं कनेक्शन मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आतापर्यंत आपण बघतो नुसतं बॉलिवूडचं नावच नाही आलंय, तर बॉलिवूडचा सक्रिय सहभाग सुद्धा या ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिसून आलेला आहे आणि त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय, कारण अनेक चाहते असतात यांचे आणि अचानक आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं किंवा अभिनेत्याचं अशा प्रकारे नाव येणं चाहत्यांसाठी धक्कादायक असतं, पण वास्तव काही वेगळंच असल्याचं बघायला मिळतंय. आज दीपिकाची ही चौकशी केली जाते. 35 प्रश्न तिला उपस्थित केले जातात. कशा प्रकारे अडचणीचे हे प्रश्न असतील आणि दीपिका खरं समाधानकारक उत्तर देईल का याला? सर्वप्रथम ही बाब लक्षात घेतली पाहिजे की कोणालाही स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. म्हणजे जर एखादी साक्ष देऊन मलाच गुन्हेगार ठरवलं जाऊ शकत असेल तर त्या प्रसंगी मला तशी साक्ष देणं बाध्य केलं जाऊ शकत नाही, तशी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. हा संविधानिक अधिकार आहे. घटनेतल्या कलम 20 सबक्लॉज 3 नुसार कोणालाही जबरदस्तीने साक्ष देण्यासाठी बाध्य केलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या मर्यादा सांभाळून कोणते प्रश्न एनसीबी द्वारे विचारले जाणार आणि त्याचे कोणते उत्तर दीपिकाला द्यायचे आहेत याचा पूर्ण अधिकार दीपिकाला आहे. तिने जो काही चार्ट 2017 मध्ये केलेला आहे तो चार्ट तिने पूर्ण मान्य जरी केला तरी त्यातून गुन्हा घडला प्रत्यक्ष असं काही सिद्ध होत नाही. जोपर्यंत दीपिका सांगत नाही की गुन्हा घडलेला आहे तोपर्यंत तो गुन्हा घडला हे सिद्ध करणं अत्यंत कठीण जाणार आहे, कारण ते फक्त व्हॉट्सअपचं कम्युनिकेशन आहे. मला काहीतरी गोष्ट पाहिजे होती, अंमली पदार्थ मला पाहिजे होता आणि तो मी मागितला होता. तिने एखाद्या समोरच्या व्यक्तीने करिश्मानी तो देतो म्हणून सांगितलं होतं, पण तो मला मिळाला का, तो मी प्रत्यक्ष घेतला का, तो किती जणांना मी वाटला, या संदर्भात जर ती काहीच सांगणार नाही तर पुढची कोणतीही चौकशी किंवा त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याचे अनेक बंधनं किंवा मर्यादा या एनसीबीवर येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटते की या चौकशीतून खूप काही हाती लागेल असं नाही. उलट एनसीबीने जर त्यांच्या मर्यादा उल्लंघन केल्या तर खाजगी जीवन जगण्याच्या हक्कावर ते बाधा आणतायत का असा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो आणि याबद्दल बॉलिवूड मधले काही कलाकार एकत्रितपणे किंवा एकट्याने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागू शकतात, कारण की 2017 मध्ये स्पष्टपणे निर्णय देण्यात आलेला आहे की खाजगी जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यामुळे कोणाला तरी जबरदस्तीने आपण गुन्हेगार ठरवणं ही प्रक्रिया होऊ शकत नाही. निश्चितच. मग आता सध्या गेले काही दिवस आपण जे चित्र बघतोय की ड्रग्ज कनेक्शन खूप मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आणि खास करून बॉलिवूडचे त्यांच्याशी कनेक्शन्स आहेत, संबंध आहेत, ते आता उघडपणे समोर येत आहेत. एकीकडे ड्रग्ज घेणं कायद्यानं गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे चार्ट समोर आले. निश्चितच व्हॉट्सअप चार्ट पुरावा होऊ शकत नाही, पण अशा प्रकारचे संबंध सुद्धा समोर येणं हा कितपत कायद्याने गुन्हा ठरू शकतो? मग हा कायद्याने गुन्हा ठरू शकत नाही जोपर्यंत, म्हणून मी सांगितले की प्रत्यक्ष गुन्हा जोपर्यंत घडला आहे हे दाखवू शकत नाही तोपर्यंत हा गुन्हा असू शकत नाही. हा केवळ एक दृष्टिकोन डेव्हलप करण्याचा म्हणजे परसेप्शन डेव्हलप करण्याचा भाग असू शकतो. याच्यामधून एक नक्की पुढे येत आहे की बॉलिवूडमध्ये अनेक जण ड्रग्ज घेतात आणि त्यांचे ड्रग्सवर आधारित अशा प्रकारचे रिलॅक्सेशनचे अनेक प्रकार कदाचित अस्तित्वात आहेत. मग आपल्याला सामाजिक स्वच्छतेचा भाग म्हणून अंमली पदार्थ विभागाला याच्यामधली सगळी चौकशी करायची असेल तर त्या व्यापक आणि खूप उदात्त दृष्टीने त्यांनी जरूर चौकशी करावी, पण कॉमन इंटेन्शन म्हणजे एकत्रितपणे गुन्हा करण्याचा इरादा
जोपर्यंत पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होत नाही तोपर्यंत व्हॉट्सअप हा काही प्रायमरी म्हणजे महत्वाचा पुरावा धरला जात नाही. हा सेकंडरी एव्हिडन्स आहे. सेकंडरी एव्हिडन्स जोपर्यंत घटनाक्रमाच्या आधारे सिद्ध करून दाखवता येत नाही तोपर्यंत त्या पुराव्याला काही अर्थ कायद्याच्या दृष्टिकोनातून नाही. पण त्याचबरोबर त्याच अनुषंगाने आपण बघतोय करिश्माची म्हणजे दीपिकाची जी मॅनेजर आहे तिची सुद्धा चौकशी झाली होती. काल बराच वेळ तिची एनसीबी कडनं चौकशी झाली आणि अशा सुद्धा चर्चा आहेत की करिश्मानं दीपिकाचं नाव घेतलं होतं की तिने ड्रग्ज मागवलेले आहेत. मग आता एनसीबी या सगळ्या पार्श्वभूमीवर कशी चौकशी करेल किंवा आपण म्हणतो दीपिका पदुकोण अडचणीत येऊ शकते का? मग नाही, अडचणीत येऊ शकणार नाही. तिला जे उत्तरं द्यायचे आहे तेवढेच ती देऊ शकते. म्हणून मी सांगितलं की तिला कोणतेही उत्तरं म्हणजे एनसीबीला पाहिजे तशा प्रकारचे उत्तरं तिने द्यावे. अशी जबरदस्ती तिच्यावर काय कोणावरच केली जाऊ शकत नाही. त्यामुळे हा जो चौकशीचा फार्स आहे की अनेक सेलिब्रिटींना एनसीबीचे अधिकारी बोलवत आहेत, तर हा त्यांना अनेक सेलिब्रिटींना भेटण्याची इच्छा असलेला भेटीगाठीचा केवळ कार्यक्रम आहे एवढं त्याच्याकडे पाहावं लागेल. बाकी याच्यातून कायदेशीर दृष्टिकोनातून निष्पन्न निघण्यासाठी एनसीबीला पुराव्यांची गरज पडणार आहे, जे पुरावे आज त्यांच्याकडे कोणतेही नाहीत. म्हणजे एनसीबी समोर आता किती मोठं आव्हान असणार, कारण नावं खूप समोर येतात, भली मोठी यादी समोर येते, सेलिब्रिटीज बरोबर त्यांचे मॅनेजर्स आहेत, तर त्यांच्यावर काम करणारे सहकारी आहेत, सगळ्यांची नावं समोर येत आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे, पण पुरावा हातात काही येत नाही. मग एनसीबी समोर आता किती मोठं आव्हान असणार आहे? नाही, खूप मोठं आव्हान असणार आहे, पण केवळ हे मुद्दे चर्चेत आणणं याच्याशिवाय एनसीबी काही करू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून मी मगाशी पण सांगितलं की तुम्ही हजारो जणांना चौकशीला बोलू शकता, परंतु जोपर्यंत त्यांच्यामधलं गुन्हेगारी संगनमत तुम्ही उघड करून दाखवू शकत नाही पुराव्यांच्या आधारे, तोपर्यंत कुठेही पुढे चौकशीच्या आधारे जाण्याची शक्यता कमी दिसत आहे. आणि म्हणून आपण आतापर्यंत ड्रग्सच्या संदर्भात, अंमली पदार्थ सेवनाच्या संदर्भातले कायदे आणि अंमलबजावणी याच्याबद्दल आपण सगळी यंत्रणा अंधारात ठेवली, अंधारात आपल्याला ठेवलं समाजाला, आणि हे सगळं वाढू दिलं. म्हणजे मग केवळ सिनेमा क्षेत्रात का, राजकीय क्षेत्रातले ड्रग आणि त्याच्याबद्दलचे रिलेशन्स का घेत नाही आहेत, पोलीस अधिकारी स्वतः ड्रग रिलेशन्स मध्ये आहेत, व्यापारामध्ये आहेत, त्याचे संबंध का लक्षात घेत नाही. अनेक जे बुद्धिवादी क्षेत्रातले आहेत म्हणजे वकिली व्यवसायातले असतील, डॉक्टरीच्या व्यवसायात असतील, ते सुद्धा अनेक जण वेळोवेळी अंमली पदार्थांचं काही जण सेवन करतात. त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला टार्गेट न करता जर आपल्याला अंमली पदार्थ सेवन विरुद्ध मोहीम उघडायची असेल तर मग एक सार्वत्रिक विचार एनसीबीला करता आला पाहिजे. केवळ सेलिब्रिटींना भेटायला बोलवायचं आणि त्यानिमित्ताने प्रसिद्धी जी सुरू आहे तो चुकीचा भाग आहे असं सामान्य नागरिकांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. पण असीम, जे आपण बघतो हे सगळं प्रकरण सुरू झालं ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि त्यानंतर रियामुळे. रियाने अनेकांची नावं घेतली आणि त्यानंतर एक पेडलर समोर आले. एकीकडे रियाबाबत सुद्धा तितकी न्यायालयीन चौकशी सुरू आहे, तिच्याबाबत सुद्धा ठोस पुरावा नाही आहे. मग आता अशा वेळी काय करणार? रिया सुद्धा अडचणीत आली असं म्हणायचं का मग, की रियाचे सुद्धा कदाचित पुढे मागे जामीन होऊ शकतो या सगळ्या प्रकरणात? या सगळ्या प्रकरणांमध्ये जामीन होऊ शकतो. आणि मला हे स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आहे की जोपर्यंत गुन्हा केलेला आहे एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत परसेप्शनच्या आधारे कोणाला जास्त काळ बंदिस्त ठेवणं हे बेकायदेशीर ठरणार आहे. आणि त्यामुळे चौकशी होत असताना हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की केवळ व्हॉट्सअपचं कम्युनिकेशन आहे. या एनडीपीएस कायद्यामध्ये प्रत्यक्ष अंमली पदार्थ जप्त होणं, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या रक्ताची चाचणी होणं, त्या रक्तामध्ये अंमली पदार्थांचे विशिष्ट प्रमाणामध्ये मूलद्रव्य सापडणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. हा कायदा अत्यंत तांत्रिक म्हणजे टेक्निकल स्वरूपाचा आहे आणि केवळ अंदाजाच्या भरोशावर, शंकेच्या आधारे कुणावरही कारवाई या कायद्यानुसार करता येत नाही. ही या कायद्यातली बेसिक अडचण आहे जी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे त्यांनी लोकांचं गुन्हेगारीकरण करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तर या प्रकरणामधले अनेक सेलिब्रिटी सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यांच्या खाजगी आयुष्यावर एनसीबी उल्लंघन करताय, एन्क्रोचमेंट करताय अशा प्रकारचा आरोप करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. असीम जी, आपण बघितलं काल तिला खरं तर चौकशीसाठी बोलवलं होतं, पण तिने 1 दिवसाचा अवधी मागितला आणि आज ती थेट एनसीबीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे. पण असं असताना आपण बघतो तिने अनेक वकिलांशी चर्चा केलेली आहे. कशा प्रकारचे सल्ले तिला वकिलांनी दिले असतील, काय नेमकं वाटतं आणि त्या संदर्भात ती कशा प्रकारे एनसीबीला सामोरं जाईल? तिला हाच सल्ला दिला गेला असेल की कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे आणि कोणत्या प्रश्नांचे नाही द्यायचे. कारण की मी जसं सांगितलं की भारतीय संविधानातल्या कलम 20 सबक्लॉज 3 नुसार कोणालाही त्यांच्या मर्जी विरुद्ध जबानी किंवा स्टेटमेंट देण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे तिला जेवढी माहिती द्यायची आहे तेवढीच ती देऊ शकेल. बाकीची तिने जी दिली नाही माहिती तर त्याला जबरदस्ती केली जाऊ शकणार नाही तिला, आणि त्यामुळे तिचं गुन्हेगारीकरण केलं जाऊ शकणार नाही, तिला गुन्हेगार ठरवलं जाऊ शकणार नाही. शंकेच्या आधारे गुन्हेगार ठरवण्याची पद्धत जगात कुठेच नाही.
निश्चितच एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण बघतो की बॉलिवूड त्यामुळे चांगल्याच वादात अडकलेले आहेत. जसं तुम्ही म्हणता की इतर व्यवसायांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ड्रग्स घेतले जातात, पण बॉलिवूड खास करून सगळ्यांच्या टार्गेटवर असतं कारण त्यांचे फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतात बॉलिवूडकरांकडे किंवा एक रोल मॉडेल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळी त्यांचं ड्रग्स कनेक्शन समोर येणं चाहत्यांसाठी सुद्धा धक्का मानला जातो. तर अशा वेळी ड्रग कनेक्शन त्यांचं कुठेतरी कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं असं नाही वाटत? नाही, नक्कीच आहे. म्हणजे त्यांचंच नाही, एकूणच ड्रग्सचा वापर हा सामान्य जीवनामध्ये होणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागू शकतात. परंतु त्याचबरोबर परदेशांमध्ये या संदर्भातले जे कायदे आहेत ते मी तुम्हाला जाता जाता फक्त एक उल्लेख म्हणून सांगतो की समजा पोर्तुगाल सारखा देश घेतला तर पोर्तुगाल सारख्या देशामध्ये स्मॉल क्वांटिटी म्हणजे केवळ व्यक्तिगत वापरासाठी कोणी अशा प्रकारे अंमली पदार्थ घेत असतील आणि त्यांना अटक झाली तर त्यांच्यावर कोणतीही केस करण्यात येत नाही, पोलिसांमध्ये FIR होत नाही, कोणतीही चौकशी होत नाही, न्यायाधीशांसमोर हजर केलं जात नाही, त्यांना थेट दवाखान्यामध्ये नेलं जाते आणि तिथे उपचार दिले जातात. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की ताणतणावाखाली जीवन जगत असणारे लोक जेव्हा ड्रग्सचा आधार घेतात तेव्हा त्यांना मानसिक आधाराची गरज आहे, त्यांना गुन्हेगार करणं चुकीचं आहे असा दृष्टिकोन जगात अनेक ठिकाणी अंमली पदार्थांबद्दल आहे. आणि आता आपण समजा ते CBD ऑइल किंवा अनेक जे प्रकार पुढे येत आहेत या सगळ्यांच्या संभाषणातून त्याच्याबद्दलचा विचार केला तर भांग हा जो रोपाचा प्रकार आहे त्या भांगाचे तर अनेक प्रकार आपल्या इथे परंपरागत सांस्कृतिक आणि धार्मिक पद्धतीने सेवन करण्याचे संस्कार आणि उपक्रम आहेत. म्हणजे तशा प्रकारचे कार्यक्रम खास घेतले जातात. त्यामुळे आपण या कायद्यामधल्या स्मॉल क्वांटिटी बद्दल आणि व्यक्तिगत वापरासाठी अंमली पदार्थांचं थोडंसं सेवन करण्याबद्दल वेगळे कायद्याचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितच धन्यवाद असीमजी, तुम्ही या सगळ्याचं आम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केल्याबद्दल. खरं तर आपण बघतोय बॉलिवूड दुनियेतला हा एक वेगळा भाग, एक भयान वास्तव या सगळ्या प्रकरणामुळे आता समोर आलेले आहेत. आता आपण बघतोय A-लिस्टर्स सेलिब्रिटीज यामध्ये यांचा सहभाग असल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला असला तरी आज NCBच्या चौकशीला नेमकी दीपिका पदुकोण कशी सामोरी जाते आणि त्याचबरोबर इतर कोणाची नावं येतात ह्याबद्दल सुद्धा तितकीच उत्सुकता आहे. पण आपण बघतो की आतापर्यंत नुसत्या टॉपच्या अभिनेत्री वादात सापडायच्या, पण आता ड्रग्ज पेडलिंग मध्ये त्यांचा अगदी सक्रिय सहभाग असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.